सरकारकडून गुरुकुल प्रेरित शिक्षणावरती भर दिला जातोय। शासनाच्या शिक्षण विकास आराखड्यामध्ये या संदर्भात सुतोवाच देण्यात आलेले आहेत। गुरुकुल प्रेरित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे। पीएम श्री, सीएम श्री आणि आनंदी गुरुकुल अशा शाळा सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे। 2025 ते 29, 2030 ते 35 आणि 2036 ते 47 अशा 3 टप्प्यामध्ये या संदर्भात आराखडा राबवण्यात येणार आहे। तसंच शिक्षकांना सुद्धा गुरुकुल पद्धतीनं प्रशिक्षण देण्यावरती भर देण्यात येणार आहे। सरकारकडून गुरुकुल प्रेरित शिक्षणावरती भर दिला जातो। या संदर्भातला आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टीनं सुतोवाच सुद्धा करण्यात आलेले आहेत। शासनाच्या शिक्षण विकास आराखड्यामध्ये या संदर्भातले विचारपूर्वक निर्देश देण्यात आलेले आहेत। गुरुकुल प्रेरित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे। पीएम श्री, सीएम श्री आणि आनंदी गुरुकुल अशा शाळा सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे। राहुल कुलकर्णी या संदर्भातली माहिती देतात। राहुल, आधीच महाराष्ट्रामध्ये भाषावादावरून निर्माण झालेला तिढा आणि त्यानंतर आता शासनाचा शिक्षण क्षेत्राशी निगडीत नवीन निर्णय येण्याची शक्यता आहे। या संदर्भातली काय माहिती आहे? मी तो काल पूर्ण आराखडा वाचला। 27 पानाचा तो आराखडा आहे। शिक्षण क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तज्ज्ञ मंडळींना असं सांगितलं आहे की तुमचं याच्याबद्दलचं मत द्या। 2047 साली भारत प्रगत व्हावा ह्या दृष्टीनं देश पातळीवरती काही गोष्टीची सुरुवात झालेली आहे आणि त्या संदर्भात मतं लोकांची मागितली जात आहेत। महाराष्ट्रामध्ये सुद्धा शैक्षणिक पातळीवरती एक मोठा बदल करण्याचं सरकारने ठरवलंय आणि हा बदल तृप्ती आज नाही होतोय। ज्या वेळेला आता केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी बिहारचं काम बघतायत ते विनोद तावडे हे राज्याचे शिक्षण मंत्री असताना कृतीशील शिक्षण अशा पद्धतीचा भाव त्यांनी आणला आणि तेव्हापासून हळूहळू आपल्याकडे ते बदल होताना दिसतात। नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ज्याला एनईपी आपण म्हणतो ती तर अगदी बालवाडीपासून ते महाविद्यालयीन पातळीवरती एक मोठे व्यावसायिक दृष्टीनं विद्यार्थ्यांनी विचार करायला हवा अशा पद्धतीचा विचार करून आणलेले शैक्षणिक धोरण आहे आणि त्याच्यातलाच हा एक भाग आहे की ज्याच्यामध्ये गुरुकुल जे आपली पूर्वीची पारंपरिक पद्धती आहे त्याला अनुसरून हे सरकारचं आता ठरलंय की गुरुकुल, गुरुश्री अशा पद्धतीनं गुरुविषयी आणि शिक्षण घेत असताना त्याच्याबद्दलचा आदर वाटावा अशा पद्धतीचं शिक्षण आहे। पण त्याच्यात पीएम श्री, सीएम श्री अशा पद्धतीच्या गोष्टी अंतर्भाव केलेला असल्यामुळे त्याच्यावरती निश्चितपणे वाद होईल। लोक आक्षेप नोंदवतील। ज्यांना चांगलं वाटतं ते चांगलं आहे असं म्हणतील। आता आपण ह्या सगळ्या संदर्भातले जे 27 पानाचा जो आराखडा आहे तो लोकांच्या साठी म्हणून त्याची चर्चा घडवून आणूच आज दिवसभरामध्ये। पण आता 2047 साली आपल्याला प्रगत भारत करण्याच्या दृष्टीनं मुळात शैक्षणिक क्षेत्रापासून बदल करायचा असं सरकारला वाटतंय, ते जास्त महत्वाचं आहे। निश्चित राहुल, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। आणि आता या संदर्भातला विचार सरकार करते, अंमलबजावणी केव्हा होते हे पाहणं महत्वाचं आहे।